नाशिकची परिवहन सेवा असलेल्या सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांचा मागच्या 9 दिवसांपासून तपोवन बस डेपोत संप सुरू आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून खरं तर वेतन रखडल्यामुळे हे चालक वाहकांसह कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संपामुळे खासगी वाहतूकदार प्रवाशांची हेळसांड होताना सुद्धा दिसते आणि ही लूट थांबवण्यासाठी हा संप लवकर मिटावा अशी मागणी प्रवासी करतायत आणि याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। संप सुरू असल्यानं प्रवाशांचे आणि एकूणच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। वेळेवर बस नसल्यानं उशिरा घरी जाणं असू द्यात किंवा महाविद्यालयामध्ये उशिरा पोहोचावं लागतंय, त्यामुळे एकूणच या सगळ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय, प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय। संप सुरू आहे, कसं जाणार? रिक्षाने जातो। किती पैसे लागतात रिक्षा? 20 रुपये घेतात। हो, 9 दिवसापासून संप सुरू आहे, किती आगाऊ पैसे गेले तुमचे? सर आम्ही कधी कधी कॉलेजला नाही येत, मग बस नसल्यामुळे हो बोरगडून यावं लागतं मला। मी सध्या जॉबला आहे, मला संध्याकाळी लेट होतं, सो आम्ही रिक्षाने जातो। रिक्षाने आम्हाला 30 रुपीज लागतात आणि मी बसच्या हिशोबाने पैसे ठेवतो, पण आता बसचा संप म्हणून आम्हाला संध्याकाळी लेट होतं जायला वगैरे। संपामुळे आर्थिक फटका या विद्यार्थिनींना बसलाय। तुम्ही कुठं प्रवास करता? अमृतधामपर्यंत। आता बसेस नसतं मग कसं जाता? ऑटोनेच जातो। किती पैसे लागतात? ऑटोने 30 रुपये लागतात, बसने 10 रुपये लागतात। 20 रुपये एका वेळेचे जाता 20 रुपये। कुठून आलेला? येडूनच आले, नाशिक मधून मॉडेल चालले कार्यक्रमाला। आता सध्या संप सुरू आहे, माहितीये का तुम्ही? नाही, किती वेळ वाट बघणार इथे? मग आता बस येणारच नाही का? विद्यार्थी असतील, प्रवासी असतील, याची कल्पना अनेकांना नाहीये आणि त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। त्यामुळे सिटी लिंकचा संप हा लवकरात लवकर मिटावा अशीच काय ती अपेक्षा संपूर्ण नाशिककरांना लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।